काही नाती आपली ताकद पेलू शकत नाहीत हे कळणं अर्थातच त्रासदायक असतं, पण हे कळतं तेव्हा आपण मनाने फ्री होतो त्या अपेक्षांपासून. आता तुम्ही म्हणाल की संकट आलंय, डोकं काम करत नाहीये, अशा वेळी स्थिर कसं राहायचं? तर बघा, जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा लाटा उसळणारच. त्या लाटा आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपलं जहाज कसं सांभाळायचं हे आपल्या हातात आहे. भावनांना दाबू नका, पण त्यांना दिशा द्या. रडू येत असेल तर रडा, राग येतो, अन्यायाची चीड येते तर मनातलं सगळं लिहून काढा. मनात फार गोंधळ आहे तर अगदी शांत बसा. पहिली गोष्ट म्हणजे जे झालंय ते स्वीकारणं. आपण बराच वेळ माझ्यासोबतच असं का झालं ह्यामध्ये घालवतो. हा विचार आपल्याला अजून खोल खेचत जातो. त्यापेक्षा आता हे झालंय, मग पुढे काय, हा विचार करणं म्हणजे स्थिरतेच्या दिशेने पहिलं पाऊल असतं. दुसरी गोष्ट म्हणजे शांत राहणं. कठीण काळात आपण रागात किंवा भीतीमुळे चुकीचे निर्णय घेतो. खूप वेळेला आपण कुणावर तरी चिडतो किंवा स्वतःला दोष देतो. तर हे सगळं थांबवून थोडा वेळ शांत बसून परिस्थितीकडे त्रयस्थपणे बघायला पाहिजे.